सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना गणेश दर्शन करता येणार आहे आणि त्यासाठी MMRDA कडून मेट्रो 2A आणि मेट्रो 7 अंधेरी दहिसर गुंदवली या मार्गावर गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। गणेशोत्सव काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने यंदा विशेष तयारी केलेली आहे। छत्रपती CSMT ते मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता 8 ऐवजी 16 डब्यांसह धावणार आहे आणि त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वेवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकमुळे सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 ठाणे ते वाशी नेरूळ या दरम्यान रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असेल। सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन सोनं 1000 तर चांदी 2500 रुपयांनी वधारलेली आहे। सोनं 1,06,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,17,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होते आहे। त्यात बहुतांश बस 10 वर्षांपेक्षा जुन्या झाल्यानं दुरुस्ती खर्च वाढलेला आहे। परिणामी राज्यभरात एसटीला प्रति दिवस तब्बल 2 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असून संचित तोटा 1000 कोटींवर पोहोचलाय। घोडबंदर रोडवर सुमारे 800 खड्डे पडल्यामुळे येथील वाहतूक कोंडी आणि अडथळे वाढलेले आहेत। गणपतीच्या आगमनाच्या अगोदरच या खड्ड्यांमुळे भक्तांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथीच्या रोगांमध्ये वेगाने वाढ होते आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते 14 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये राज्यभरात इन्फ्लुएन्झा आजाराचे 663 रुग्ण आढळलेले आहेत। यापैकी 140 रुग्ण हे गेल्या 1.5 महिन्यात आढळले असून 3 रुग्णांचा मृत्यू झालाय। शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 11वी साठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा जाहीर केलेला आहे। अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे। सोमवारी प्रवेशासाठी रिक्त राहिलेल्या जागा जाहीर होणार आहेत। इयत्ता 11वी प्रवेशाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना पर्याय नोंदणीपासून ते जागा निश्चितीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ओपन टू ऑल पहिली विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर मुंबई विभागातून 2,82,562 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असले तरी कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचं निदर्शनास आलंय। मुंबई विभागातील एकूण जागांपैकी 53.27% जागा रिक्त राहिलेल्या आहेत। पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत 38 क्रमांकाचा आंबेगाव कात्रज हा प्रभाग 5 सदस्यांचा करण्यात आलाय। 3 सदस्यांचे 3 प्रभाग रद्द करून ते 4 सदस्यांचे करण्यात आलेले आहेत आणि यामुळे लोहगाव पासून ते कात्रज पर्यंत 16 प्रभागांच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी मोठे बदल झालेत। याचा परिणाम थेट 64 नगरसेवकांवर होणार आहे। राज्य सरकारने अवजड मालवाहतूक वाहनांसाठी क्लीनर ठेवण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला। यासाठी मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून नागरिकांकडून 29 ऑगस्टपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। मात्र ही सवलत फक्त ड्रायव्हर असिस्ट सिस्टम असलेल्या वाहनांसाठीच लागू असेल। नवी मुंबईत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय। घणसोली नोड सेक्टर 17 मधील भूखंड क्रमांक A3 वर बांधण्यात आलेल्या साईविरा अपार्टमेंट या 5 मजली अनधिकृत इमारतीबाबत याचिकाकर्त्यांकडून दाखल करण्यात आलेली रिट याचिका नुकतीच उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। त्याचबरोबर याचिकाकर्त्याला 15,000 रुपये दंड ठोठावलाय। सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 3 वर्षात सायबर पोलिसांच्या मदत क्रमांकावर तब्बल 13 लाखांहून अधिक फसवणुकीचे फोन आलेले आहेत। पोलिसांनी तात्काळ दखल घेत पुढील कारवाई केल्यानं फसवणुकीतील 300 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आलं। याशिवाय पोलिसांनी 11,000 फोनही ब्लॉक केलेले आहेत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा 83% पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 12% वाढ झालेली आहे। विशेष म्हणजे कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात यंदा 75% पाणीसाठा जमा झालाय तर राज्यातील 20 मोठे प्रकल्प 100% भरलेले आहेत। उजनी धरण सध्या 104% भरलेलं आहे। उजनी धरणात सध्या दौंडवरून 20,000 क्युसेक आणि स्थानिक परिसरातील 15,000 क्युसेकची आवक आहे। त्यामुळे धरणातून भीमा नदीमध्ये आता 45,000 क्युसेकचा विसर्ग सोडून देण्यात आलाय। त्यासाठी उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडलेले आहेत। संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाणी चिंता मिटलेली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा जमा झाला असून पाणी कपातीची गरज नाही असं पाणी पुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालंय।
मुळशी तालुक्यातील मुठा लवासा रोडची दुरवस्था झाली आहे। बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर येत असल्यानं रस्त्याची दुरवस्था झाली आहे आणि त्यामुळे वाहन चालकांनी अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय। अकोला जिल्ह्यातील उमरा गावानं एक आगळीवेगळी आणि ऐतिहासिक परंपरा जोपासलेली आहे। द्वारका उत्सव असं या परंपरेचं नाव आहे। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उमरा गावात हा द्वारका उत्सव साजरा केला जातो। जळगावच्या जामनेरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। यंदा शहरात एकाच दिवशी 3 ठिकाणी 12 गाड्या ओढण्यात आल्या। 12 गाड्या पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकडी येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी डाकोबा यात्रा निमित्तानं कुस्तीचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं। जळगावच्या चाळीसगावच्या वाघडू गावात रानडुकरांनी हाहाकार माजवला। शेतातील 1.5 एकर मका रानडुकरानं फस्त केलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। त्यानुसार महिला आणि बालविकास विभागानं लाभार्थी 1183 कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास खात्याकडे पाठवलेली आहे। या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं उघड झालंय। जळगावच्या वडोदा शिवारात वन्य प्राण्यांनी मका पीक अक्षरशः जमीनदोस्त केलंय। आधी निसर्गाचं संकट, त्यानंतर आता वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्यानं करायचं तरी काय अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे। तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथून जवळच असलेल्या येवती इथे वगदी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बैलगाडीच्या सोबतीनं गाव प्रदक्षिणा घालून जुंपलेल्या मानाच्या बैलगाड्यांची पूजा केली जाते। यावेळी बहिरोबा की जय या नामघोषानं परिसर दणाणून गेला होता। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथे मरीमाता यात्रेनिमित्त 12 गाड्या उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। 12 गाड्या पाहण्याकरता संपूर्ण साकेगावकर तसंच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। स्वरूपात मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये सुजित दुबे आणि जयप्रकाश दुबेंनी दारूच्या नशेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरले आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले। मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुबेच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची तोडफोड केली। कर्नाटकातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना सिक्कीममधून ईडीनं अटक केलेली आहे। वीरेंद्र यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर बेकायदेशीर ऑनलाईन आणि ऑफलाईन सट्टेबाजीचा आरोप आहे। छापेमारी दरम्यान तपास यंत्रणेला 12 कोटी रुपये रोख आणि 6 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने सापडले। डोंबिवलीमध्ये खड्ड्यांविरोधात मनसेनं आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान MMRDAच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी घेराव घालत जाब विचारला। यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं देत अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला। मुंबईच्या कुर्ला परिसरातील LTT टर्मिनसवर गोरखपूरहून मुंबईला आलेल्या कुशीनगर एक्सप्रेसच्या टॉयलेटमधील डस्टबिनमध्ये 6 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला। पीडित मुलाच्या आईनं GRPशी संपर्क साधला असून GRP आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागात असलेल्या सामाजिक कॉलनीमध्ये एका कुटुंबानं दुसऱ्या कुटुंबावर शस्त्रानं हल्ला केला होता। यामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले होते। पाडसवान कुटुंबावर झालेल्या हल्ल्याविरोधात नातेवाईक आक्रमक झाले असून न्यायासाठी सिडको पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी ठिय्या मांडला। जालन्यामध्ये मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीमध्ये जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली आहे। 27 ऑगस्टला मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे नागरिक मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत। मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। 3 टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील लेंढी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंते विवेकानंद तिडकेंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे। पूरग्रस्तांच्या आरोपानंतर जलसंपदा विभागानं ही कारवाई केलेली आहे। दरम्यान जलसंपदा विभागाकडून चौकशी करण्यात येते। प्लॅनेट मराठी या चर्चित OTT प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे अक्षय बदलापूरकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। बदलापूरकर यांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।